आजपासून सर्वसामान्य नागरिकांना वाघनखं पाहता येणार, मात्र 10 ते 11 या वेळेत केवळ विद्यार्थ्यांना वाघनखं पाहण्याची परवानगी. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. आज सकाळी 10 वाजता कठोर आमरण उपोषणाला सुरुवात करणार. काहीही झालं तरी उपोषण मागे घेणार नाही, मनोज जरांगेंची भूमिका. शरद पवार आज जुन्नर आणि मंचर तालुक्याच्या दौऱ्यावर लोकांसोबत संवाद साधणार, तर संध्याकाळी 6 वाजता पिंपरीमध्ये शरद पवारांची विजयी संकल्प सभा. शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातले जुने भाजप कार्यकर्ते कामराज निकम राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार. आज पिंपरी चिंचवडमधल्या कार्यक्रमात शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश. विशाळगडावरच्या तोडफोडी प्रकरणी छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM-कडनं धरणे आंदोलन. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलकांची घोषणाबाजी. विशाळगडावर अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली समाजकंटकांनी विशिष्ट समुदायालाच लक्ष्य केलं. हा हैदोस निंदनीय असा आरोप करत MIM-चं धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. विशाळगड प्रकरणी जालन्यामध्ये सुद्धा मुस्लिम समाजाकडून धरणे आंदोलन, जोरदार घोषणाबाजी सुद्धा. अकोल्यात MIM-चं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. विशाळगडावरील तोडफोडीच्या विरोधात राज्यभर MIM आक्रमक. विशाळगडावरच्या तोडफोडीच्या निषेधार्थ बीडमध्ये मुस्लिम समाजाची निदर्शनं. शहरातल्या बशीरगंज भागामध्ये घोषणाबाजी करत प्रकरणाच्या चौकशीची आंदोलकांनी केली मागणी. विशाळगड घटनेच्या निषेधार्थ परभणीच्या जिंतूरमध्ये मुस्लिम समाजाचं धरणे आंदोलन. 2 समुदायात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी. नाशिकच्या मनमाडमध्ये RPI-कडून गांधीगिरी आंदोलन. अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरातील अतिक्रमण काढण्याची मागणी. वारंवार निवेदन देऊन सुद्धा कारवाई होत नसल्यानं तोंडाला काळी पट्टी बांधून केलं आंदोलन. हिंगोलीतल्या असोला गोळीबार प्रकरणी मराठा समाज आक्रमक. 5 दिवसात कारवाई न केल्यास जिल्हा बंदचा दिला इशारा. असोला इथं परवा झाला होता गोळीबार. हिंगोलीतल्या असोल्यातल्या गोळीबार प्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात. अन्य आरोपींचा शोध सुरू. तुळजाभवानी मातेचा सशुल्क दर्शन पास आता ऑनलाईन काढता येणार. मंदिर संस्थांकडून मोबाईल ॲप तयार. 22 जुलैपासून ऑनलाईन सुविधा सुरू होणार. शिर्डीतल्या साई मंदिरात 20 ते 22 जुलै दरम्यान गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न होणार. उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं राहणार. अहमदनगरमध्ये झिकाचे 2 रुग्ण आढळले. नव्यानं लागण झालेल्या रुग्णांमध्ये गरोदर महिलांचा समावेश. नागरिकांनी वेळीच उपचार घ्यावेत, प्रशासनाचं आवाहन. अमरावतीतल्या चांदूर बाजारमध्ये मुसळधार पाऊस. माधात गावातनं वाहणाऱ्या नाल्याला पूर. पुराचं पाणी गावात शिरलं. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नंदुरबार शहरात आणि तालुक्यातही पाऊस. शेतकरी सुखावले, मात्र जिल्ह्यात अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा. वर्ध्यातल्या 5 तालुक्यात अतिवृष्टी. हिंगणघाटमधील 3 मार्ग वाहतुकीसाठी बंद. वीज पडून बैल जखमी, कोठाही जळाला. वर्ध्याच्या सुरगावमध्ये अतिवृष्टीमुळे नदीला पूर. सेलू येळाकेळी मार्गावर असलेल्या पुलावरनं पाणी गेल्यानं काही काळ रस्ता बंद. शेतांमध्ये आणि घरांमध्ये शिरलं पाणी. वर्ध्याच्या सेलूमध्ये अतिवृष्टी. तब्बल 4 तास झालेल्या पावसामुळे अनेकांच्या घरात शिरलं पाणी. संसारोपयोगी साहित्याचंही नुकसान. गोंदियातल्या सर्वच तालुक्यांमध्ये दमदार पाऊस. नागरिकांची उकाड्यापासून सुटका. पावसामुळे लागवड करून झालेल्या भात पिकाच्या शेतीला फायदा. परभणीमधल्या विविध भागांमध्ये पावसाच्या सरी. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. तरी जिल्ह्यात अजूनही सगळीकडे जोरदार पाऊस नसल्यानं पाणी पातळीत वाढ नाहीच. खेडमध्ये मुसळधार पाऊस. जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. खेड शहराला पुन्हा पुराच्या पाण्याचा धोका. सध्या जगबुडी नदी वाहतीये 7.25 मीटरवरून.
सिंधुदुर्गातल्या करूळ घाटात दरड कोसळली, संरक्षक कठडाही तुटला. या मार्गावरील वाहतूक गेल्या 6 महिन्यांपासून बंद. भंडाऱ्यात वीज कोसळून एका महिलेचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी. आठवड्याभरातली दुसरी घटना. तुमसरमधल्या मांगली शेत शिवारातली घटना. सातपुडा पर्वतरांगांचं सौंदर्य बहरलं. जळगावसह सातपुड्यात गेल्या आठवड्यापासून दमदार पाऊस. मनुदेवी या भागातील धबधबे पाहण्यासाठी नागरिकांची होतीये गर्दी. तब्बल 17 दिवसांनंतर लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतमालाचे व्यवहार सुरू. बाजार समिती बंद असल्यानं 150 कोटींचा फटका. चंद्रपुरातल्या नलेश्वर मोहाडी गावात बिबट्या शिरल्यानं गोंधळ. बिबट्याच्या हल्ल्यात 6 जण जखमी. बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश. अकोल्यातल्या तेल्हारामध्ये मुस्लिम बांधवांना दफनभूमीमध्ये जाण्यासाठी रस्ताच नाही. ट्रॅक्टरच्या माध्यमातून मृतदेह न्यावा लागत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. तत्काळ तोडगा काढला नाही तर आंदोलन करू, ग्रामस्थांचा इशारा. गडचिरोलीच्या भामरागडमध्ये जेसीबीच्या बकेटमध्ये बसवून गरोदर महिलेला रुग्णालयात नेलं. संबंधित महिलेची प्रकृती स्थिर. आई आणि बाळ सुखरूप असल्याची डॉक्टरांची माहिती. धुळ्यातल्या कापडणे गावातल्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ. पोषण आहारात आढळले किडे. जेवणाचं ताटही अस्वच्छ. ग्रामपंचायतीची जिल्हा प्रशासनाकडे चौकशीची मागणी. धुळ्याच्या दहिवेल गावात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ. प्राणघातक हल्ले आणि चोऱ्या होत असूनही कारवाई होत नसल्यानं नागरिक संतप्त. महामार्गावर संतप्त नागरिकांनी केला रास्ता रोको. वाशिमच्या जयपूरमधल्या आयुष्कानं आशियाई कुस्ती स्पर्धेत फडकवला तिरंगा. 15 वर्षांखालच्या 58 किलो वजनी गटात सुवर्ण पदकावर कोरलं नाव. जिल्ह्यासह देशभरातनं आयुष्कावर कौतुकाचा वर्षाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.